आणि आता एक मोठी बातमी समोर येते। कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये दिग्विजय पाटलांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। झी 24 तासच्या पाठपुराव्याला मोठं यश आल्याचं आपण पाहतोय। शासकीय जमीन परस्पर खरेदीचा गंभीर आरोप आहे। दिग्विजय पाटील यांच्या विरोधात पुरवणी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे। पुणे पोलिसांनी अखेर दिग्विजय पाटील यांच्यावर देखील आरोप निश्चित केलेले आहेत। शासकीय जमीन परस्पर खरेदीचा आरोप आहे। पहिल्या दिवशी चार्जशीटमध्ये त्यांचं नाव नव्हतं, आता अखेर त्यांचं नाव आलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। अखेर तपासाच्या अंती पुरवणी आरोपपत्रामध्ये दिग्विजय पाटील यांना देखील क्रमांक 2चा आरोपी बनवलेला आहे। दिग्विजय पाटील हे अमेडिया कंपनीचे भागधारक असून दस्तावर कंपनीतर्फे त्यांची सही आढळलेली आहे। म्हणूनच पुणे पोलिसांनी अखेर त्यांच्यावर देखील दोषारोप ठेवलेले आहेत। झी 24 तासनं हा संपूर्ण गैरव्यवहाराचं प्रकरण महाराष्ट्राच्या समोर आणलेलं होतं, उघडकीस केलेलं होतं आणि या प्रकरणामध्ये आता दिग्विजय पाटलांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल झालेलं आहे। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, आपण पाहतोय झी 24 तासनं हे जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण समोर आणलं आणि आता झी 24 तासच्या पाठपुराव्याला एक मोठं यश येताना दिसतंय, असंच आपल्याला म्हणावं लागेल। चंद्रकांत, हो नक्कीच। गेली जशी आपण बातमी साधारण डिसेंबरमध्ये ब्रेक केली तेव्हापासून आपण या बातमीचा पाठपुरावा करतोय। त्यानंतर शासनाने ते शीतल तेजवानीला त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली। नंतर दिग्विजय पाटील यांची चौकशी झाली दोन्ही ठिकाणी, म्हणजे तिकडे बावधन पोलीस असेल, इकडे EOW म्हणजे पुणे पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा असेल, पण त्यांना अटक नव्हती केली, त्यांचा जबाब नोंदवून घेतला। पण ज्यावेळेस आरोपपत्र दाखल करायची वेळ आली कोर्टामध्ये, ज्याला आपण चार्जशीट म्हणतो, तेव्हा पहिल्या चार्जशीटमध्ये साधारण 3-4 महिन्यापूर्वी ते चार्जशीट दाखल केलं। त्याच्यात फक्त शीतल तेजवानी आणि चंद्रकांत सध्या थोडंसं तुम्हाला थांबवतोय। कमलेश सुतार सर, झी 24 तासचे मुख्य संपादक आपल्यासोबत सध्या जोडले गेलेले आहेत। सर, आपल्याला कल्पना आहे दिग्विजय पाटलांविरोधात आता अखेर पुरवणी आरोपपत्र दाखल झालेलं आहे। झी 24 तासनं हे संपूर्ण प्रकरण, हा संपूर्ण गैरव्यवहार महाराष्ट्राच्या समोर आणला, उघडकीस केला आणि त्यानंतर आपण तिथंच थांबलो नाही तर पाठपुरावा केला आणि आता आपल्या पाठपुराव्याला एक मोठं यश आलेलं आहे। नाही, नक्कीच ही बातमी खूप महत्वाची आणि ही जे डेव्हलपमेंट आहे आताच्या क्षणाची, ही सगळ्यात महत्वाची अपडेट आहे मुंडवा जमीन प्रकरणातली। याच्या मध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल केलं जाईल। मधल्या काळामध्ये ज्या प्रकारचा सरकारचा रिपोर्ट आला होता, सरकारने जी समिती स्थापन केली होती, खारगे समिती, त्या समितीने आपला रिपोर्ट दिला होता आणि त्याच्यानंतर सुद्धा की आगामी काळात जर काही लोक त्याच्यामध्ये अधिक दोषी आढळले तर त्यांना देखील त्याच्यामध्ये आरोपी करता येईल असं त्यांनी म्हटलं होतं। आणि आता या पुरवणी आरोपपत्रामध्ये त्यांचं नाव घेण्यात आलेलं आहे। पूर्वी फक्त शीतल तेजवानी यांनाच एकट्याला आरोपी करण्यात आला होता, कारण शीतल तेजवानी यांच्याकडे या सगळ्या जमिनींचं कुलमुखत्यार पत्र होतं, त्या कुलमुखत्यार होत्या या सगळ्या व्यवहारामधल्या। पॉवर ऑफ अटर्नी जी त्यांच्या नावाने होती आणि जो व्यवहार झाला होता तो अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांच्यात झाला होता। त्याच्यामध्ये सही जे होते, जे ज्यांच्या सिग्नेटरी आपण म्हणतो, सिग्नेटरी ऑथॉरिटी कंपनीच्या अमेडियाच्या वतीने जी केली होती, ती सही ही दिग्विजय पाटील यांनी केलेली होती आणि त्यामुळे दिग्विजय पाटील यांचं नाव आता याच्यात येणं काही आश्चर्यकारक नाही। पण मूळ अजून याच्यात कोणी नावं येत आहेत का? त्यांचे पार्टनर असणारे पार्थ अजित पवार हे त्या कंपनीचे पार्टनर जरी असले तरी सगळा व्यवहार हा मुळात यांच्या सहीने झाला होता, दिग्विजय पाटील यांच्या सहीने। त्यामुळे आता त्यांचं नाव आलेलं आहे। पुढे चौकशी कुठल्या दिशेने जाते आहे, आपण याच्यामध्ये दिग्विजय पाटील यांचं देखील मत जाणून घेण्याचा प्रयत्न मागे केला होता। प्रेक्षकांना माहिती असेल, जेव्हा हे सगळं प्रकरण समोर आलं होतं ते चौकशीला सामोरे गेले होते तेव्हा। पण आताच्या क्षणाला त्यांच्या नाव हे पुरवणी आरोपपत्रामध्ये आलेलं आहे। या पुरवणी आरोपपत्रामध्ये जे आपण ज्याला म्हणतो की सप्लिमेंटरी चार्जशीट जे आहे त्याच्यात त्यांचं नाव आहे। पुढचे डिटेल्स आपण प्रेक्षकांना नक्कीच थोड्या वेळात अधिक जशी जशी बातमीतली क्लॅरिटी येत जाईल तशी आपण देत राहू। पण हे प्रकरण समोर आणणं, या प्रकरणामध्ये त्यांचं नाव तिथे असणं, हे सगळं हे प्रकरण आपण पाठपुरावा केल्यामुळे किमान आज यांचं पुरवणी आरोपपत्र आपण नाव तरी बघू शकतो। हे झी 24 तासच्या शोध पत्रकारितेचं मोठं यश आहे असं आपल्याला म्हणता येईल। निश्चितच सर, हे सर्वात मोठं असं यश आहे असं म्हणावं लागेल, कारण दिग्विजय पाटील हे अमेडिया कंपनीचे भागधारक आहेत। दस्तावर कंपनीतर्फे त्यांची सही देखील आढळलेली होती। त्यामुळे पहिल्या दिवसापासून खरं तर त्यांच्यावर अशा पद्धतीचं आरोपपत्र दाखल व्हावं असं आपण म्हटलेलं आहे आणि वारंवार पाठपुरावा केलाय। आज आपल्याला एक मोठं यश आलंय। नक्कीच आजच्या गेल्या काही दिवसांमधली, गेल्या काही वर्षांमधली सगळ्यात मोठी अशी स्टोरी म्हणून बघितलं गेलं तर सगळ्या गेल्या दशकभरातली माफ करा, सगळ्यात मोठी बातमी म्हणून हिच्याकडे बघितलं जात होतं। आणि आता त्या शासकीय जमिनीचा जो परस्पर व्यवहार करण्यात आला होता, 40 एकरचा हा मोठा भूखंड आहे आणि याची विक्री होते काय, याची विक्री होताना सरकार दरबारी
त्याचा थांगपत्ताही नसतो, शिवाय त्यांना स्टॅम्प ड्युटी माफ केली जाते. अशा अनेक याच्यामध्ये अनियमितता दिसून आल्या होत्या. कशा प्रकारे ह्या जमीन व्यवहारासाठी तिथे IT पार्क दाखवण्यात आला होता, IT पार्कच्या नावाने सवलत घेण्यात आली होती आणि आता नुकताच एक सरकारने त्यांना पुन्हा मुदतवाढीसाठी त्यांनी जी विनंती केलेली आहे की 21 कोटी जी स्टॅम्प ड्युटी आहे ती त्यांना भरावीच लागेल त्यांना सांगितलं आहे. पण आताच्या क्षणाला दिग्विजय पाटील जे पार्थ पवार यांचे मामे भाऊ आहेत, नातलग आहेत आणि मुख्यतः उपमुख्यमंत्र्यांचे भाचे आहेत, त्यांची या आरोपपत्रात त्यांचं नाव येणं ही फार मोठी घडामोड या क्षणाची आहे असं आपण म्हणू शकतो नक्कीच. पण आपल्या दृष्टीने बघायचं झालं श्रीकांत तर हे आपल्या पाठपुराव्याला Zee24 तासने या बातमीचा जो कंटिन्युअस फॉलोअप केलेला आहे, बातमी नुसती करून प्रेक्षकांसमोर ती मांडत आपण नाही, तर ती बातमी लॉजिकल एंड पर्यंत जाईपर्यंत तिला आपण शेवटच्या एका लॉजिकल एंड पर्यंत घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न केला होता आणि आज आपण बघतोय की वारंवार त्याच्यात जे डेव्हलपमेंट येत आहेत. पहिली गोष्ट तो व्यवहार थांबला, त्याच्यानंतर आरोपपत्र दाखल झालं, सरकारने याच्यामध्ये समिती गठीत केली, त्या समितीचा अहवाल आला, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक अनियमिततांवरती बोट ठेवण्यात आलेलं होतं आणि आता त्याच्यानंतर त्या रिपोर्ट नंतर आज ही कारवाई केली जाते पोलिसांकडून. पुरवणी आरोपपत्रामध्ये त्यांचं नाव घेतलं जात आहे. आपण किमान एवढं तरी सध्या म्हणू शकतो की हेही नसे थोडके आणि आपला जो फॉलोअप आहे तो अशाच प्रकारे सुरू राहील. निश्चितच सर. आणि ज्या दिवशी बातमी ब्रेक केली त्या दिवशी देखील तुमचे हेच शब्द होते की शेवटपर्यंत आपल्याला या सर्व घडामोडींचा पाठपुरावा करायचा आणि त्यातलंच एक मोठं यश आपल्याला आज येताना पाहायला मिळतंय. सर धन्यवाद सविस्तर आपल्या या प्रतिक्रियेसाठी. खरं तर कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहाराचं हे संपूर्ण प्रकरण Zee24 तासनं समोर आणलं होतं आणि आता दिग्विजय पाटलांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल झालेलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत. दमानियाजी, दिग्विजय पाटील यांच्या विरोधात आता पुरवणी आरोपपत्र दाखल होतंय, झालेलं आहे, तुमची काय पहिली प्रतिक्रिया? मला असं वाटतंय की हे दिग्विजय पाटलांविरुद्ध न होता हे पार्थ पवारांविरुद्ध होणं गरजेचं होतं. कारण सगळे करते धरते हे पार्थ पवार होते आणि आत्ताच नाही, हे गेले कित्येक वर्ष. म्हणजे मी त्यांचा सरळ पॉवर ऑफ अटॉर्नी दाखवली होती, ज्याच्यात ती पॉवर ऑफ अटॉर्नी नोटराइज्ड होती, त्याच्यात पार्थ पवार आणि शीतल तेजवानी यांच्यात ती एक्झिक्युटेड होती, त्याच्यावर विटनेसेस होते, नोटरी होते, पार्थची प्रत्येक पानावर सही होती. तर मला कुठेतरी असं वाटतंय की दिग्विजय पाटलांना एक स्केपगोट केलं जात आहे आणि हे अतिशय चुकीचं घडतंय. खरं त्याचे करते करविते हे पार्थ पवार आहेत. खारगे समितीच्या अहवालात सुद्धा जर आपण बघितलं तर त्यांनी ठपका हा पार्थ पवारांवर ठेवला होता. कारण त्यांना मी 4 सबमिशन्स वेगवेगळ्या वेळेस अतिशय डिटेल्ड केली होती आणि त्यानंतर तो जो अहवाल आला होता, जो खरं त्यांनी पोलिसांकडे पाठवला होता, ज्याच्या बेसिसवर ही आता सप्लिमेंटरी चार्जशीट फाईल झाली आहे. खरं तर हे पार्थ पवारांविरुद्धच होणं अपेक्षित होतं. मला हे फक्त दिग्विजयवरचा सप्लिमेंटरी चार्जशीट मान्य नाही. निश्चितच ताई, खरं तर आता भविष्यामध्ये कशा घडामोडी घडतात या संदर्भात देखील आपल्याला पाहायचं आहे. तुर्तास धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. नितीन पाटणकर आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरनं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नितीन, आपण पाहतोय दिग्विजय पाटील यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र आता अखेर दाखल झालेलं आहे. Zee24 तासनंच कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहाराचं हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलेलं होतं आणि आता आपल्या पाठपुराव्याला एक मोठं यश येताना आपल्याला दिसतंय. निश्चितपणे असं म्हणावं लागेल, कारण पहिलं जे चार्जशीट पोलिसांनी दाखल केलं होतं त्यामध्ये दिग्विजय पाटील यांचं नाव नव्हतं. मात्र आता दुसरं जे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे त्यात दिग्विजय पाटील यांचं नाव समावेश करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती काही आरोप देखील पोलिसांनी ठेवलेले आहेत. त्यातला मुख्य आरोप हा शासकीय जमिनीची खरेदी करणं हा आहे आणि त्याप्रमाणे अंजली दमाने यांनी म्हटले त्याप्रमाणे पार्थ पवार यांना यात देखील क्लीन चिट दिलेली आहे. चार्जशीट दाखल केल्यानंतर पोलिसांचा तपास संपल्यात जमा आहे. पोलीस पुढे आणखीन तपास करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. खारगे समितीचा जो अहवाल आला त्यामध्ये त्यांनी महसूल विभागाशी जो सगळा व्यवहार होता त्यातनं पार्थ पवार यांना वगळलं होतं किंवा एक प्रकारे क्लीन चिट दिली होती. मात्र पोलिसांचा तपास पूर्ण झालेला नव्हता, जो या चार्जशीटमुळे पूर्ण झाल्याचं दिसतंय आणि पोलीसच पार्थ पवार यांच्यावरती कारवाई करू शकतील असं खारगे समितीने म्हटलं होतं. दुसरीकडे पार्थ पवार यांना राज्याच्या IGR जे आहेत नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक त्यांनी 21 कोटींचा दंड देखील कायम ठेवलेला आहे किंवा कंटिन्यू केलेला आहे. त्यामुळे ते हायकोर्टात जाऊ शकतील. मात्र ज्यावेळेस हे पैसे भरण्याची वेळ येईल त्यावेळेस पार्थ पवार या अमेडिया कंपनीतले 99% भागीदार आहेत. ते किती पैसे भरणार आणि ही जी रक्कम आहे 21 कोटींची मोठी रक्कम आहे ती कशी भरली जाणार त्यावरून देखील पार्थ पवारांचा या प्रकरणातला सहभाग
निश्चित होणार आहे. मात्र आता तरी पार्थ पवार या सर्व प्रकरणातनं बाहेर किंवा क्लीन चिट मिळताना दिसते आणि दिग्विजय पाटलांवरती दुसऱ्या का होईना आरोपपत्रामध्ये आरोप निश्चित करण्यात आलेले आहेत, त्यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे. निश्चितच धन्यवाद नितीन या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतो एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते. दिग्विजय पाटील यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल झालेला आहे. शासकीय जमीन परस्पर खरेदीचा हा आरोप आहे. दिग्विजय पाटलांविरोधात आता पुरवणी चार्जशीट दाखल करण्यात आलेली आहे. क्रमांक 2चे आरोपी म्हणून त्यांची नोंद आता करण्यात आलेली आहे. चंद्रकांत पुंदे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले होते. तुर्तास धन्यवाद चंद्रकांत सविस्तर माहितीसाठी.